हॅलो फ्रेंड्स, आपलं adityllearning.com या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण 4.3 चेझिंग द सी मॉन्स्टर इयत्ता 7वी यामधील पाठाचा लेखकाचा परिचय पाहणार आहोत. चेझिंग द सी मॉन्स्टर म्हणजे समुद्र राक्षसाचा पाठलाग. यामध्ये सुरुवातीला लेखकाचा परिचय दिलेला आहे, तो पाहूया. जुलेस वर्ने, अ फ्रेंच रायटर, इज नोन ॲज द फादर ऑफ सायन्स फिक्शन. He wrote about rockets, space travel and submarines with such things were unknown. तर जुलेस वर्ने हा लेखक, फ्रेंच लेखक आहे. तर या लेखकाला फादर ऑफ सायन्स फिक्शन म्हणतात. आता फादर ऑफ सायन्स फिक्शनचा अर्थ आहे विज्ञान कथेचा जनक किंवा विज्ञान कल्पित साहित्याचे जनक असा होतो. ही संज्ञा सहसा अशा लेखकासाठी वापरली जाते ज्यांनी विज्ञानावर आधारित कल्पक कथा लिहिण्याची सुरुवात केली आहे. तर जुलेस वर्ने आणि एक एच.जी. वेल्स यासारख्या लोकांना ही पदवी दिलेली आहे. त्यांनी खूप साऱ्या गोष्टी सायन्सवर लिहिलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांना ही पदवी मिळालेली आहे. ही रोट अबाउट रॉकेट्स, स्पेस ट्रॅव्हल अँड सबमरीन्स व्हेन सच थिंग्स आर अननोन. त्यांनी या गोष्टी ज्यावेळेस जगाला माहीत नव्हत्या त्यावेळेस यांच्याबद्दल लिहिलं. म्हणजे सुरुवातीला त्यांनी कल्पना केली आणि काही दिवसानं त्या अस्तित्वात आल्या असं म्हणता येईल. रॉकेट्स, अग्निबाण, स्पेस ट्रॅव्हल, आकाशातील प्रवास आणि सबमरीन्स म्हणजे पाणबुड्या याविषयी त्याने भरपूर लेखन केलं. ही लोकांना ज्यावेळेस कल्पनासुद्धा माहीत नव्हत्या आणि यानंतर मग त्या अस्तित्वात आल्या. इन दिस पॅसेज फ्रॉम द नॉव्हेल 20,000 लीग अंडर द सी, he describes how people on ship think of the submarine is the animal and try to chase and hunt it. तर त्यांनी या जो पॅसेज घेतलेला आहे, उतारा आहे, तो 20,000 लीग अंडर द सी म्हणजे 20,000 लीग अंडर द सी यामधून घेतलेला आहे. ही त्यांची प्रसिद्ध अशी कादंबरी आहे. 1870 साली प्रकाशित झालेली यांची कादंबरी आहे. आता या कादंबरीमध्ये त्यांनी काय असे ही डिस्क्राईब्स हाऊ पीपल ऑन अ शिप म्हणजे जहाजावर असलेले काही जे लोक आहेत ते सबमरीनचा पाठलाग करतात आणि त्या सबमरीनला ते एक राक्षस समजतात किंवा एक असा अननोन प्राणी समजतात जो त्यांच्या ओळखीचा नाही, पाहण्यातला नाही आणि त्याचा पाठलाग करून शेवटी ते त्याचा शिकार करण्याचा प्रयत्न करतात. याचं वर्णन त्यांनी केलेली आहे. रहस्यमय कादंबरी आहे. याच्यामध्ये काही कॅरेक्टर्स आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाचं कॅरेक्टर आहे प्रोफेसर ॲर्नॉक्स, नंतर त्यांचा सेवक कॉन्सिल, हार्पुनर लेडलँड असे काही कॅरेक्टर्स आहेत. आणि हे वाचताना तुम्हाला खूप असं वेगळं वाटते की म्हणजे प्रत्येक क्षणी काय घडल याचा अंदाज तुम्ही बांधत राहता आणि त्यापेक्षा वेगळं काहीतरी या गोष्टीमध्ये घडतं आहे. जर कादंबरी वाचली तर यामध्ये आपल्याला पूर्ण सविस्तर कळेल. आणि या पॅसेजमध्ये सुद्धा त्यांनी दिलं आहे की जो काही तो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये सतत रहस्य बनून राहते आणि त्यांना शेवटपर्यंत काय होते किंवा काय होत राहील हे आपण बघत राहतो. अशी ही सुंदर कादंबरी आहे. यावर आधारित 1954 साली एक चित्रपटसुद्धा प्रसिद्ध झाला होता आणि तो खूप प्रसिद्ध झाला. तर अशा लेखकाचा परिचय दिलेला आहे. तुम्ही हे वाचा, चांगल्या प्रकारे वाचा, जेणेकरून तुम्हाला पुढचं पार्ट वाचायला सोपं जाईल. चॅनल आवडला असेल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.